जासे टीमनं प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। आज खरं तर कौतुक करेन जे ऑफिशियली 3 अंपायर आपल्याला पाहायला मिळाले, जीवनजी गावण सर वागिलवाडा, शैलीजी चव्हाण आणि सूर्यजी मात्रे मुलेकाण। आपल्याला खरं तर ऑफिशियली पंच आणि पहिल्या रात्रीमध्ये अगदी योग्य ते निर्णय त्यांच्या वतीनं पाहायला मिळतात। संपूर्ण स्पर्धा एकविरा इव्हेंट्स कव्हर करत असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाला। जयदीप म्हात्रे, बंटी आणि त्याच्यासोबत साईश म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानात दाखल होत्या। दोन्ही बलाढ्य संघ आहेत, एका बाजूला जासई आणि त्यांच्या विरुद्ध डेव्हिड 11 गावदेवी केळवणे पनवेल तालुक्यातील एक दिग्गज संघ आहे। हरीश पाटील, अजय घरत, त्यानंतर अनेक सारी ओमकार माळी असे नामांकित खेळाडूंनी भरला असलेला डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरुद्ध याच गावातील उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ तो म्हणजे जासई आणि हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। रात्रीतील ही शेवटची मॅच 4:15 होतात आणि स्ट्राईकला आपण साईश म्हात्रेला पाहू शकता। डावखऱ्या हाताचा एक विस्फोटक खेळाडू। नॉन स्ट्रायकिंगला आपण जयदीप म्हात्रेला पाहू शकतो, बंटी आणि गोलंदाज दाखल झाला हरीश पाटील। P1चं पहिलं षटक एका बाजूला प्राऊड ऑफ केळवणे तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईकला प्राऊड ऑफ जासई। जासई एक्सप्रेस मिस्टर JPL साईश म्हात्रे दाखल झाला। पहिलाच चेंडू फेस केला हरीश पाटीलचा, प्रचंड वेगवान हा गोलंदाज आणि त्याच्या समोर जासई या गावाला बिलॉंग करणारा एक महाराष्ट्रातील चमचमता सितारा साईश म्हात्रे। गेम ऑनचा इशारा होता, फार महत्वाची इम्पॉर्टंट मॅच। अकुटप्याचा बॉल, वेट अँड वॉच, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग आणि पाठीमागच्या दिशेनं बॅकवर्ड रिजनच्या दिशेनं आणि पहिल्या चेंडूवर हरीश पाटीलचं स्वागत केलंय। साईश म्हात्रेच्या बॅट मधून आलेला हा पहिलाच दर्जेदार चौकार। अकुट टप्प्याचा बॉल होता आणि त्यावर मात्र वेट अँड वॉच अगदी थांबला आणि नंतर पाहिलं आणि त्यानंतर फटका खेळून काढला। साईशच्या बॅट मधून आलेला हा पहिला दमदार चौकार पाहायला मिळतोय। कमालीची बॅटिंग, कमालीचा स्टार्ट साईशने करून दाखवला। मागील सामन्यामध्ये बॅटिंग त्याची बोलली नव्हती, बॅट बोलत नव्हती, पण आज ही इम्पॉर्टंट मॅच आहे आणि त्याच्या पहिल्याच फटक्यानं स्वागत केलं हरीश पाटीलचं। पहिल्या चेंडूवर प्रतिउत्तर दिलंय। नेक्स्ट बॉल हरीश पाटीलचा खोलामध्ये यॉर्कर बॉल पाहायला मिळाला, पूर्णपणे ब्लॉक केलं साईशला। फक्त सिंगल रन इथून मिळेल, मिड ऑफ रिझन मध्ये फटका खेळून काढला, फक्त एकच धाव मिळेल आणि या एका धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या जासी या टीमच्या बिनबाद 5 धाबा। मागील सामन्याचा हिरो जयदीप 40 पेक्षा जास्त धावा त्याच्या पाहायला मिळाल्या आणि कमालीची खरं तर सुरुवात केली होती। 2 जीवनदान मागील सामन्यामध्ये बशिरी टीमने दिले होते आणि त्याचा पुरेपूर फायदा जयदीप म्हात्रेने उचलला होता आणि कमालीची बॅटिंग त्यानं दाखवली होती। 41 धाबा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या होत्या आणि तो स्ट्राईक लागला। हरीश पाटील तेवढाच एक नामांकित गोलंदाज, केळवणे संघातील एक नामवंत हा खेळाडू आहे। जयदीपच्या समोर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवला, थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न हरीश पाटीलचा आहे। रायगड प्रीमियर लीग असो किंवा पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपली चांगली कामगिरी हरीश पाटीलने दाखवल्या। पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अतिशय चांगला दमदार असा खेळ हरीश पाटीलचा नेहमी पाहायला मिळत असतो। पण दुसऱ्या बाजूला जयदीप म्हात्रे फार मोठं नाव आहे जासे टेनिस फील्ड मधील। यावेळी या खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न अगदी सॉफ्ट हँडनं खेळत असताना जयदीप पाहायला मिळतोय। मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय, इथून सिंगल रन्स मिळेल आणि या एका धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या जासी या संघाच्या बिनबाद 6 धाबा। हरीश पाटीलचं कौतुक, पहिला बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता, शॉर्ट बॉल टाकला होता, त्यानंतर 3च्या 3 चेंडू अगदी खोलामध्ये टाकलेत। पूर्णपणे यॉर्क करण्याचा प्रयत्न ब्लॉक केलाय फलंदाजांना, पण समोर आता साईश म्हात्रे ज्याने एक चौकार लगवला।
चांगली कमालीची ही तर मॅच एक मोठं बॅटल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. केळवणे संघाची ताकद आहे, गोलंदाजी फलंदाजी ही दहशत आहे, पण दासई संघ नेहमीच एक बलाढ्य संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. आणि साईश मात्रेकडं तो क्लास आहे. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर फटका, मिड विकेट रिझन क्लिअर केलं जात आहे. एका टप्प्यानं साईश मात्रेच्या बॅट मधून या व्यासपीठाला मानवंदना देणार आलाय. हा दुसरा चौकार आलाय साईशच्या बॅट मधून. टप्प्याचा होता, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि त्यावर मात्र पिक केलंय. प्रॉपर कनेक्ट झालाय बॉल आणि चेंडूला पाठवली सीमारेषा पलीकडे. साईशच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार पाहायला मिळालाय. बिनबाद 10 अशी चांगली सुरुवात आज जासे संघाची राहिल्या. साईशचं कौतुक करूया. 3 चेंडू त्यानं फेस केलेत, 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. जयदीपला आपण पाहू शकता 2 बॉल त्यानं फेस केलेत, 1 धाव त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली. 5 षटकांची मॅच आहे आणि त्यामध्ये 5 गोलंदाज. मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित एक भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा सालाबाद प्रमाणे या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं. आणि नेहमीच एक आगळी वेगळी संकल्पना. 6 षटकं 5 गोलंदाज, 5 षटकं 5 गोलंदाज. त्यामुळं चांगली अशी ही स्पर्धा, एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल बाकी आहे. हरेश पाटीलचा लाऊडली अपील केली जाते. चेंडू पडल्यानंतर अगदी वेगानं हाताळलाय गोलंदाज हरेश पाटीलनं. आणि त्यानंतर पाठीमागे यष्टेक्षकानं चेंडू खरं तर पकडला, पण इथून मात्र निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. इथून पहिलं षटक समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेल्या. त्या बॅटिंग करत असताना कुशल स्मिथ यानंतर स्ट्रायकर जासी या संघाच्या बिनबाद 10 धावा. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेल्या त्या बिनबाद 10. दुसरं षटक केळवणे संघाचा केळवणे एक्सप्रेस ओमकार माळी एक युवा सितारा मैदानात दाखल झाला. आणि समोर मात्र बंटी म्हात्रे. पहिला चेंडू इनसाइड आउटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरेज क्लिअर करत असताना आलेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि स्वागत केले ओमकार माळीचं. बंटीच्या बॅट मधून आलाय हा पहिला दमदार चौकारानं स्वागत केले ओमकार माळीचं. आणि जयदीप पात्रेच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार पाहायला मिळाला. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, लवकर लाईन आणि लेन पिक केली आणि इनसाइड आउटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने फटका खेळून काढला, जिथं 4 धावा मिळाल्या गेल्यात आणि 4 धाबीनिशी 14 धावा धापडला लागल्या गेल्यात. समोर जयदीप आहे. उरण प्रीमियर लीगचं दुसरं पर्व ज्यानं गाजवला, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ठरला. बाईक देखील या खेळाडूच्या नावावर राहिले आणि त्यामुळे मोठं नाव आहे जासे टेनिसमधील. थोडंसं आखूट टप्प्याचा बॉल जरूर होता, पण वेग प्रचंड होता आणि त्यानंतर थोडासा बाहेर देखील वळवला ओमकारनं. जयदीपच्या समोर आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावसंख्येवर जासे संघ खेळतोय. पहिली सलामीची जोडी आहे, चांगली इनिंग इथून बिल्ड करत आहे. यावेळचा मिस्तामी स्ट्रोक आहे, फटका फसलाय जयदीप मात्रेची. हा बॉल पण इथून नो बॉलचा इशारा आला. अंपायर कॉलिंग इट्स अ नो बॉल. आणि इथून मात्र रिव्ह्यू रेफर केला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते, चॅलेंज केलं अंपायरच्या निर्णयाला. तिसरे पंच इथं तपासतील आणि त्यानंतर आपला इट्स अ नो बॉल. क्लिअरली अगदी योग्य तो डिसिजन आला. 1+1 अशा 2 धाबा. अगदी योग्य तो निर्णय आणि कौतुक करेन मी संदेश शेळके आणि संपूर्ण टीमचं कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय. आणि अगदी योग्य तो डिसिजन.
सकाळच्या सत्रामध्ये शैलेश चव्हाण सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांनी हा योग्य तो निर्णय दिला. स्क्युबेलेक पंच आपण जीवनजी गावण वागिलवाडा यांना पाहू शकता आणि हा योग्य तो निर्णय आहे शैलेश सरांचा की ती लाईनच्या प्रचंड पुढं पायबोल होता आणि त्यानंतर हा निर्णय पाहायला मिळाला. 1+1 ओमकारचा हा बॉल जिथं अगदी रिप्लेमध्ये पुन्हा एकदा दाखवला जातोय आई किब्रा इव्हेंटच्या माध्यमातून. ओव्हर स्टेप भरपूर पुढं पाय पाहायला मिळाला आणि त्यामुळं अगदी योग्य तो डिसिजन येतोय. 1+1 अशा 2 धाबा मिळाल्या गेल्यात आणि या 2 धाब्यानिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या 16 धाबा. प्रीडचा बॉल आहे. साईश मात्रे समोर आला. डावखुऱ्याचा हा खेळाडू. प्रीडचा बॉल ओमकार माळी घेऊन येईल. समोर साईश मात्रे. अकुटप्याचा बॉल इनसाइड आउटच्या वरतून स्क्वेअर कटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरिजन क्लिअर केलं जात आहे. साईश मात्रेच्या बॅटमधून आलेला हा तिसरा चौकार येतोय. या मॅच मधील तिसरा चौकार साईश मात्रेने लगावला आणि धावपटला धाबा लागले गेल्या त्या 20 धाबा बिनबाद 20 अशी दमदार सुरुवात कुशल स्मिथ त्यानंतर स्ट्रायकर जासी संघाची. वीस धाबा धावपटला लागले गेल्यात आणि इथून दुसरे षटक थोडंसं महागडं राहिलंय केळवणे संघासाठी. डेव्हिड इलेव्हन गावदेवी केळवणे. साईश मात्रेचं कौतुक करूया ज्यांना 3 चौकार लगावलेत या मॅच मध्ये. कबेलचा फटका प्रॉपर कनेक्ट झाला नाही. मिड विकेट रिझन मध्ये अमर पाटील आले ज्यांनी हा चेंडू लवकर पिक केला अडवला आणि मिळा जाईल या चेंडूवर फक्त एकेरी धाबा एकेरी धाबेनिशी 21 धाबा धावपटला लागले गेल्यात. सुरुवातीची सलामीची जोडी बंटी मात्रेच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. त्याच्या बॅट साईशनं 3 चौकार लगवलेत. त्यामुळे सलामीला गेलेले हे फलंदाज आता स्वतःला सेट केलं आणि आता त्यांना हा बॉल थोडासा फुटबॉल दिसायला लागला कारण ओमकार माळीच्या विरुद्ध मोठे फटके आलेत बंटीच्या बॅटमधून. त्याने एक चौकार लागवलाय. 5 चेंडू त्यानं देखील फेस केलेत. 6 धावांवर तो वैयक्तिक कळतोय. साईशचा विचार केला तर 6 बॉलमध्ये त्याच्या 14 धावा त्यानं कुठल्यात. अकुटप्याचा बॉल पॉइंटच्या दिशेमध्ये बंटी मात्रे होतीये. जेल सुटला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जणू काय 3 कॅचेस सोडलेत. सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये वशिनी टीमनं बंटीला 2 जीवनदान दिले होते आणि या मॅच मध्ये बंटीला एक जीवनदान दिला तो म्हणजे केळवणे टीमनं. हा संध्याकाळी खरं तर नशीब नाश्त्याला खाऊन आलाय की काय ते म्हणजे जयदीप मात्रे. त्यामुळे 3 जीवनदान एका स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या खेळाडूला मिळाले गेले. यावेळचा बॉल पाहू शकता रिप्लेमध्ये आखूट टप्प्याचा होता. स्वतःला फ्लाय केलं देखील होतं. थोडंसं आखूट टप्प्याचा होता आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता बंटीचा पण तिथून हातातून चेंडू निसटला आणि त्यामुळे एक जीवनदान देखील मिळालं गेलं जयदीपला. धावपटला धाबा लागले गेले त्या 22 धाबा. या षटकातील शेवटचा बॉल आहे ओमकार माळीचा पण हे षटक सध्या अनुभवतोय. शरीरापेक्षा थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप अलॉंग द बॉडी. शैलेश चव्हाण सरांचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि धावपटला धाबा लागले गेले त्या 23 धाबा. बॅटिंग करते कुशल अँड स्मिथ अनंत स्ट्रायकर जासई टीम. एक बलाढ्य टीम आहे. उरण तालुक्यातील अनेक वेळा जर पाहायला गेला तर एक विक्रम आहे प्रमोद दादा की धारावी संघाला नेहमीच मेगा फंडमध्ये पराभूत करणारा संघ जासई आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये धारावी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केला. हा देखील विक्रम जासई संघाच्या नावावर आहे. साईश मात्रे प्राऊड ऑफ जासई. जासई एक्सप्रेस खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न वाईडिश मध्ये खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवर थांबवलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00च्या सरासरीनं धावपटला धावा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या कुशल आणि स्मिथ यानंतर स्ट्रायकर जासई या टीमच्या बिनबाद 24 धावा. चला केलवणे टीम शॉर्ट टीम मीटिंग घ्या. पहाटेचे 4:30 वाजून गेलेत त्यामुळे विनंती आहे तुम्हाला शॉर्ट टीम मीटिंग घ्या. 5 गोलंदाज वापरायचे आहेत. या अगोदर प्री प्लॅनिंगनं तुम्ही मैदानामध्ये दाखल व्हा. एक नामांकित स्पर्धा तुम्ही खेळता. या विभागातील एक लोकप्रिय स्पर्धा मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित एक भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा.
24 धावा धावपटला लागले गेल्यात. दुसरे षटक समाप्त झालं. नवीन गोलंदाज स्वप्नील घरात मागील सामन्याचा हिरो मैदानात दाखल होता. त्याचं स्वागत केलं साईश मात्रेच्या बॅटमधून वाईड लॉंग ऑनच्या वरतून गुलाबी थंडीमध्ये गरमी आणणारे फटके साईश मात्रेच्या बॅटमधून तडाखा पाहायला मिळाला. चेंडू चालला आउट ऑफ द पार. षटकार. 30 धावा धावपटला लागले गेल्यात. लवकर बॉलला पिक केला आणि प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतंय. साईशच्या बॅटमधून आलेला हा आणखी एक लांब लचक षटकार. मगातपासून चौकार येत होते पण जसा मॅच मध्ये तो आला क्रीडांगणामध्ये त्याच्या बॅटमधून मोठे फटके येताना पाहायला मिळतात. मागील सामन्याचं हिरो स्वप्नील घरात ज्यानं फक्त एकच धाव खर्च केली होती 3 विकेट आणि त्याचं स्वागत केलंय साईशने षटकारानं. 8 चेंडू फेस केलेत. 21 धावांवर तो खेळतो आणि आपल्या संघासाठी एक चांगली इनिंग त्यानं बिल्ड केलं. डेव्हलप करत असताना आपण साईशला पाहू शकता. त्यावेळचा खोलातला बॉल स्वप्नीलनं यॉर्क टाकण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत. एक धाव इथून मिळेल. कमालीचं करता वापसी गोलंदाजाने केलाय. अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न राहिलाय तो म्हणजे स्वप्नीलचा. थोडासा चेंडू अगदी पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता स्वप्नीलचा. अपकमिंग स्टार एक युवा खरं तर नामांकित हा गोलंदाज बाला सध्या गोलंदाजी करतोय. मागील मॅच मध्ये कमालीची बॉलिंग केली होती. समोर बलाढ्य संघ होता पाटणोळी आणि त्यांचा अर्धा खरं तर कंबरड मोडलं होतं. 3 विकेट एका षटकामध्ये या गोलंदाजाने मिळवल्या होत्या. अकुटप्याचा बॉल थोडासा सुरक्षा दूर टाकण्याचा प्रयत्न बंटीच्या. त्यामुळं आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. कमालीची वापसी. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर 2 चेंडूवर कुठल्या प्रकारचा बॅटचा फ्लो ओपन करून दिला नाही आहे ही ओळख राहिली स्वप्नीलची. त्यामुळे चांगली गोलंदाजी अचूक टप्पा आणि योग्य ते नियंत्रण या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. मलिंगा स्टाईलनं अगदी यॉर्क टाकण्याचा प्रयत्न. अतिशय कमालीचा बॉल पाहायला मिळाला गोलंदाजाचा. रिप्ले आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि आवडेल देखील. बाळा आला वेगानं चांगला करता रनअप आणि हे मलिंगा स्टाईल. ती मलिंगाची आठवण श्रीलंकाचा हा गोलंदाज आणि काय चेंडू खोलामध्ये टाकलाय. अगदी यॉर्क केलाय. पूर्णपणे ब्लॉक केलं होतं बंटीला. साईश प्रचंड पुढे गेला होता. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न होता पण बाल बचावला. त्यामुळे मागील 3 चेंडूवर कुठल्या प्रकारची मोठे फटके आले नाही आहेत स्वप्नीलच्या विरुद्ध. चांगली गोलंदाजी. समोर जयदीप आहे. आडव्या बॅटनं फटका खेळलाय लॉंग ऑनच्या वरतून. जास्त काळ शांत बसू शकत नाहीये बंटी. फेकून दिलाय बॉलला सीमारेषा पलीकडं. जयदीपच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. ओरपीस बॉल होता आणि त्यानंतर मात्र या चेंडूला पाठवून दिलाय समोरची दिशेनं. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलंय. बंटीच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार पाहायला मिळतो आणि या षटकारानं धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 37 धावा. 37 रन. 37 धावा धावपटला लागत असताना त्यावेळचा बॉल थोडासा पाठीमाग खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागल्या गेल्या त्या कुशल स्मिथ यानंतर स्ट्रायकर जासई या टीमच्या बिनबाद 37 धावा. सलामीची जोडी एक चांगली इनिंग त्याने बिल्ड केल्या आणि विचार केला तर 12.33 रन रेटने खेळतोय. आपण जर प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर 61 धावा बनवू शकतात. हा प्राथमिक अंदाज इथं बांधलाय. चांगली करतो सुरुवात साईशने आणि त्याला साथ देतोय बंटी. 9 बॉल साईश खेळलाय. 22 वर तो खेळतोय. 10 बॉलमध्ये 13 धावांवर जयदीप मात्रे खेळलाय. त्याच्यामध्ये एक चौकार एक षटकार आला आणि धावपटला धावा लागल्या की 37. रिप्ले पाहू शकता. लतीश मलिंगाची आठवण करणारी ही गोलंदाजी. अगदी त्याच अँगलनं बॉलिंग करतोय आणि बॉल द नाईट. अगदी हा खरं तर आजच्या रात्रीतील सर्वोत्कृष्ट बॉल पाहायला मिळाला. काय चांगला बॉल त्यानं खरं तर टाकलाय. स्वप्नील गरजचं आपण कौतुक करूयात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पूर्वार्ध सध्या चालू आहे. गोलंदाज दाखल होते. 34 षटक हाताळण्यासाठी पीश माळी एक बेस्ट ऑलराऊंडर केलोनी टीमचा.
सध्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय. समोर साईश मात्रे. यावेळीचा फटका इनसाइड आउटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढला. एका टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षक अडवतात, पण या अवधीमध्ये मिळाल्या जातील त्या 2 धाबा. 39 धाबा धावपटला लागले गेल्यात. आणि जासई संघ खेळतोय आणि बऱ्याचशा रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळलाय, त्यामुळे राहतो की कातील या विभागातील हा जासई संघ आहे. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारा जासई संघ. आणि या मैदानामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा त्यांनी करता गाजवल्यात. मागील हप्त्यामध्ये आपण सरपंच चषकामध्ये बेस्ट बॅट्समन जयदीपला घेताना पाहिलं. LED टीव्हीच्या खेळाडूच्या नावावर राहिली होती आणि तो नॉस्ट्राईक हिंडला. यावेळचा हा यॉर्कर बॉल त्याला खोदून काढला. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. इथून सिंगल रन्स येईल. 40 धाबा धापडला लागले गेल्यात. चांगली करतर वापसी आणणारी गोलंदाजी पियुष माळी करतात. 2 चेंडू त्यांना हाताळले, 3 धाबा त्याच्यामध्ये खर्च झाल्यात. एकही अजून विकेट मिळवला नाही. ब्रेक थ्रूची सध्या चर्चा करायला हवी डेव्हिड इलियन गावदेवी केळवणी टीमनं, पण आज घरच्या मैदानामध्ये घरच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक चांगली कामगिरी पाहायला मिळते कुशल आणि स्मिथ अनंत स्ट्रायकर जासी संघाची. त्यामुळे हायेस्ट स्कोरला बाय दिली जाईल. भूमिका स्पोर्ट चिली संघाचा आपण स्कोर पाहायला गेला तर 64 धाबा त्यांनी कुठल्या होत्या, त्यामुळे 65 धाबा जर आल्या तर हायेस्ट स्कोर पाहायला मिळेल तो म्हणजे कुशल आणि स्मिथ अनंत स्ट्रायकर जासी या टीमचा. 4थं षटक प्रगती पथावर आहे. आणखीन या इनिंगमधील 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हायेस्ट स्कोरच्या अगदी 15 धावांपासून लांब आहे तो म्हणजे 25 धावांपासून लांब आहे तो म्हणजे जासी टीम. 40 धावा धापडला लागले गेल्यात. जयदीप मात्रिया बरेच बॉल त्याने फेस केले, त्याच्याकडून अपेक्षा असतील कारण हा खेळाडू शॉर्ट बट स्पीड खेळत असतो आणि अटॅकिंग मोड न खेळत असतो. मोठी मोठी फटके त्याच्या बॅटमध्ये येत असतात. समोरच्या दिशेने फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये लॉफ्टेड केला. क्षेत्ररक्षक अमर पाटील आहे ज्यांनी चेंडू अडवला. फक्त 1च धाव मिळेल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटलावर धावा लागले गेले त्या 41 धावा 41 रन्स. 41 धावा धावपटलावर लागत असताना पियुष माळीनं कमालीची वापसी केली. मागील सामन्यामध्ये सुद्धा अगदी 6व्या क्रमांकावर येऊन चांगली त्यानं बॅटिंग साकारली होती. केळवणी संघाचा एक बेस्ट ऑलराऊंडर आहे. समोर साईश आहे, बंटी आहे, त्याला सुद्धा थोडं शांत ठेवलंय कारण सुरुवात चांगली राहिली होती. ओमकार माळीच्या विरुद्ध आक्रमण झालं होतं, पण त्यानंतर हरीश पाटीलच्या षटकामध्ये पहिल्या 10 आल्या होत्या. ओमकारच्या षटकामध्ये आपण 14 येताना पाहिल्यात. त्यानंतर स्वप्नील आला. स्वप्नीलच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आणि पियुषचं कौतुक करूयात. मागील 3 चेंडूमध्ये ज्यांना अवघ्या फक्त 4च धावा खर्च केल्यात. वातावरणामध्ये थोडीशी गुलाबी थंडी आहे. दवबिंदू मैदानात पाहायला मिळतात, त्यामुळे थोडासा लवकर बॉल काला होत्या आणि थंडी आणि गुलाबी थंडी आता पहाड झाल्या आणि तरी सुद्धा ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कौतुक करूयात खरं तर सर्व आयोजन कमिटीचं. ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पहिली रात्र आपण पार पडताना पाहतोय आणि रक्षित म्हात्रे त्यांच्यासोबत प्रमोद मडबी आणि सर्व आज खरं तर आयोजन कमिटीतील मेंबर आज एन्जॉय करतात अजूनही मॅचला. या इनिंगमधील अजून 9 बॉलचा खेळ बाकी आहे. धावपटला धावा लागले गेले ते 41. 11 बॉलमध्ये 25 वर खेळतोय साईश मात्रे. डावखरे आताचा एक विस्फोट खेळाडू आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अंतर चेस थोडंसं लांबचं होतं. एका टप्प्याने चेंडू चाललाय ओरधरूप. आणखीन एक साईश मात्रेच्या बॅटून आलेला हा दर्जेदार चौकार. प्राऊड ऑफ जासई या खेळाडूच्या नावावर देखील आपण 2 बाईक पाहिल्यात. अगदी जासई प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळाली आणि दिघोडीच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सलग 2 वर्ष या खेळाडूच्या नावावर 2 बाईक पाहायला मिळाल्यात. त्यामुळे एक नामांकित हा खेळाडू आहे आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूवर चांगली बोली लागली जाते. त्यामुळं फार कमी वयामध्ये रतनबुवासारखी एक मोठी स्पर्धा ज्यानं गाजवली. समोरच्या दिशेने फटका जरूर चांगला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हरीश पाटीलनं जेल कॅरी केलाय आणि पहिला हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या कुशल आणि स्मिथ अनंत स्ट्रायकर जासई टीमला आणि गोल्डन विकेट मिळवून दिले गोलंदाज पियुष माळीनं आणि पहिला हादरा साईश मात्रे होईल झेल बाद.
बॅक टू बॅक 2 षटकारासाठी भूषणजी म्हात्रे यांच्यासाठी बक्षीस आला मैदानात ते दाखल झालेत आणि 24-24 मागाशी 2 षटकार लागले होते आणि त्यांच्यासाठी बक्षीस आला आणि रोहित म्हात्रे यांच्या वतीनं 2 षटकारासाठी 1000 स्कोर सांगू का 45 धावा 45 रन्स 45 धावा दावडला लागले गेल्यात आणि या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाजी करतात पियुष माळी. आणि या षटकारासाठी 7-6-6 बॅटची कडा फसलीमध्ये क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून चेंडू चाललाय. लॉंग शॉट रिझन क्लिअर केलं जात आहे. आल्या स्वागत केले भूषण म्हात्रेनं आणि त्याच्या बॅट म्हणून आलेला हा पहिला चौकार. 4 ओव्हरचा इथे खेळ समाप्त होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कुशल स्मिथ अनंत स्ट्रायकर जासे या संघाच्या धावपटला धावा लागले गेले त्या 49 धावा 49 रन्स. चांगली खरं तर सुरुवात राहिली जासे टीमची. या संघाची पुरस्कर्ते आदिल घरत भावेश घरत आणि कल्पेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ जासे टीम यांच्या नावानं संघ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला डेव्हिड 11 गावदेवी केळवणी टीम. रोहित म्हात्रे पप्प्या यांच्या वतीनं बक्षीस आहे 7-6 प्रत्येक षटकारासाठी भूषण म्हात्रे यांच्यासाठी बक्षीस आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रमोद मडवी तसेच दत्ताबाई आणि गणेशबाई यांच्या वतीनं त्यांच्या कारचा VIP नंबर 24-24 2424 रुपयाचा कॅश प्राईज हे 2 षटकारासाठी दिलं जाईल. बंटी आला स्ट्राईकला त्याच्या बॅटमधून 11 मध्ये 14 वर तो खेळतोय. धावपटला धावा लागले गेले ते 49 धावा. नितीन ठाकूर दाखल होते गोलंदाजी करण्यासाठी. समोर जयदीप म्हात्रे बंटी. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वाईड इश लॉंग मध्ये फटका जरूर चांगला आहे. सिंगल रन्स फक्त मिळेल. एका धावर थांबवले पण 50 धावा कंप्लीट झाल्यात त्या जासे टीमच्या. 50 धावा दापडला लागले गेल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली खरं तर कमालीची सुरुवात राहिली होती जासे टीमची पण त्यानंतर वापसी करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे पियुष माळीनं महत्वाचा विकेट साईश म्हात्रेला बाद केलाय. पण भूषण म्हात्रे मगाच्या सामन्यामध्ये ज्यांनी षटकारानं सुरुवात केली होती आणि या मॅचमध्ये देखील त्यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. त्यामुळे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. या बेलचा हा नो बॉल नोचा इशारा आला. अगदी कमरेपेक्षा अगदी उंच शरीरापेक्षा उंच चेंडू पाहायला मिळाला अगदी यष्टरक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे नोचा इशारा आला आणि धावपटला धावा लागले गेले त्या 51 धावा. फ्रीटचा इशारा येतोय. पुढील चेंडू फ्रीट उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्रीट भूषण म्हात्रे त्यांनी एक चौकार लगावला. फ्रीटचा बॉल पाहिजे तसा फायदा उचलता आला नाही. या बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेनं फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाबेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 52 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हाय स्कोर कुठल्या संघाचा असेल याच्याकडे प्रचंड लक्ष आहे कारण भूमिका स्पोर्ट्स चिली संघाचे समर्थक अजूनही मॅच एन्जॉय करतात. त्यांचा 64 धावा आहेत आणि अजून या 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि बंटी आहे त्यामुळं मोठे फटके येऊ शकतात. जासे संघाला देखील ठाऊक आहे बंटी मारू शकतोय. फटका जरूर चांगला वेट अँड वॉच पाठीमागच्या दिशेनं स्क्वेअर कटचा फटका एका टप्प्यानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतात. पाठीमाग हा चेंडू अडवलाय. 2 धावा मिळाल्या गेल्यात आणि या 2 धाबेनिशी 54 धावा दापडला लागले गेल्यात. अजून गरज आहे ती म्हणजे 11 धाब्यांची हाय स्कोर साठी जासे टीमला. 3 बॉलचा अजून खेळ बाकी आणि या 3 चेंडूमध्ये हाय स्कोर बनवायचा असेल तर 11 धावा बनवाव्या लागतील त्या बंटीला. पण दुसऱ्या बाजूला डेव्हिड 11 गावदेवी केळवणे तेवढा बलाढ्य संघ आहे ज्यांची फलंदाजी नेहमी चर्चेमध्ये असते. अकूट टप्प्याचा बॉल लवकर पिक केला होता पण प्रॉपर कनेक्ट झाला नाही. सिंगल रन्स बनवले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्यात आणि या 2 धाबेनिशी 56 धावा दापडल्या लागल्या गेल्यात. येणारे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 56 रन्स दापडल्यावर पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात राहिल्या. अगदी सुरुवातीपासून स्ट्रगल करतोय तो म्हणजे बंटी. मोठे फटके आले नाहीत कारण नेहमीच त्याचा खेळ चांगला पाहायला मिळत असतो. एका बाजूला आपण विचार केला तर नितीन ठाकूरचा षटक 4 मध्ये आतापर्यंत 7 धावा त्यानं खर्च केल्यात
जयदीपला देखील काहीच जास्त करू दिलं नाही केलवणे संघाने, कारण 14 बॉल तो देखील खेळला आणि 19 धावा त्याच्या बॅटून आल्यात. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 56 धावा. आता सुटकेचा निश्वास सोडला असेल भूमिका स्पोर्ट्स चिरले टीमनं, कारण बंटी होता, थोडंसं टेन्शन होतं भूमिका स्पोर्ट्स चिरले टीमला देखील, कारण हाय स्कोर बनला असता तर इथून थोडंसं संपुष्टात आला असता भूमिका स्पोर्ट्स चिरले, पण 56 धावा दापडला लागले गेल्यात. अकुटप्प्याचा बॉल फटका प्रॉपर नाहीये. वाईडिश लॉंग ऑन रिलीज मध्ये फटका खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, पण दुसरी धाव घेत असताना इथून खेळाडू होतील धाव बाद. धावपटला धावा लागले गेल्या त्या 57 धावा आणि 58 धावांचं आव्हान ठेवलंय डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघासमोर. आणि आजच्या या रात्रीमध्ये मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब झाशी आयोजित रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होत्या. कॉंग्रॅच्युलेशन करण मडवी, चैतन्य मडवी आणि संपूर्ण ऑल टीम. भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ ज्यांचा सर्वाधिक हाय स्कोर राहिला दुसऱ्या मॅचमध्ये, आणि हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होता. आणि या संघातून जो संघ जिंकेल तो भैरवनाथ धुतुम संघासोबत लढणार आहे. आणि आपली मॅच 16 तारखेला ठीक 6:30 वाजता पहिला बॉल पडेल, कारण मेगा फायनलची रात्र आहे. त्यामुळे आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला देखील विनंती आहे, जो संघ जिंकेल त्याला भैरवनाथ धुतुम संघासमोर लढावं लागेल. आजच्या रात्रीतील सुपर 8 मध्ये जाणारा हा पहिला संघ दाखल झाला.
30 बॉल आणि 58 धावांची गरज. आदित्य घरतसाठी बक्षीस येत आहे. ध्रुवांश अनुज घरत प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज ध्रुवांश अनुज घरत यांच्या वतीनं आदित्य घरत या खेळाडूला दिलं जाईल. 30 बॉल आणि 58ची गरज आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाला. हरीश पाटील आणि अजय घरत संघाचा कॅप्टन अजय मैदानात दाखल झाला. आणि दुसऱ्या बाजूला खेळवणे संघाचा एक नामांकित खेळाडू हरीश पाटील मैदानात ही सलामीची जोडी दाखल झाल्या. येणारे 30 बॉल आणि गरज असेल ती म्हणजे 58 धावांची. स्ट्राईकला अजय घरत आहे. नॉन स्ट्राईक एंडला हरीश पाटील आणि गोलंदाजीसाठी दाखल झाला. आफ्टर लॉंग वीक्स साईश मात्रेला आपण गोलंदाजी करताना पाहू शकता. बॅटची कडा मागील सामन्यामधील देखील शून्यावर बाद झाला होता आणि या मॅच मध्ये देखील भोपलाई न फोडता मैदानाच्या बाहेर आणि हे चित्र पाहायला मिळतंय. अगदी पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट साईश मात्रेनं मिळवल्या आणि संघाचा कॅप्टन अजय घरत झालाय झेलबाद. अजून एक पेंडिंग पार्टी आहे आणि आर रायडर्स राहुलभाई पाटील आणि रोहित म्हात्रे यांच्या वतीनं संघ सुपर 8 मध्ये किंवा सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला तर कारल्याला मात्र ट्रिप असेल. त्यामध्ये आम्ही देखील आहोत. कॉमेंट्री सुद्धा असेल. चला लगेच सलामी बॅट्समन पाठवा. स्प्रे पाठवा मैदानात. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट. मागील 2-3 हप्ते थोडीशी इंजुरी झाली होती आणि त्यामुळे गोलंदाजी करत नव्हतं साईश. पण आज गोलंदाजीमध्ये दाखल झाला आणि आफ्टर 2 ते 3 वीक्स नंतर गोलंदाजी करतोय आणि चांगली गोलंदाजी त्या देखील पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर संघाचा कॅप्टनला बाद केलाय. अजय घरत मागील सामन्यामध्ये देखील भोपला फोडू शकला नाही आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील सुद्धा त्याची बॅट बोलली नाही आहे. त्यामुळे या दोन संघातून जो संघ जिंकेल तो भैरवनाथ दुतुम संघाच्या विरुद्ध खेळणारा. मैदानात सिद्धेश पाटील दाखल होता. साईश तैनात झाला. समोर सिद्धेश पाटील. शहरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न आणि हीच ओळख राहिली साईशची. थोडी शहरापेक्षा दूर तो चेंडू टाकत असतो आणि त्यानंतर आतमध्ये बळवतो. व्हाईट यॉर्कर स्पेशल म्हणून साईशकडे पाहिलं जातं आणि बऱ्याचशा सामन्यामध्ये या गोलंदाजाचा बोलबाला राहिला. रायगड प्रीमियर लीग असो, उरण प्रीमियर लीग किंवा जासई प्रीमियर लीग आणि अनेक साऱ्या व्यावसायिक संघातून खेळताना त्याला पाहतोय. पण साईशच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंगनमध्ये क्षेत्ररक्षक रावडी राजा आणि त्याने कम्मालीचा जेल कॅरी केलाय. दुसरा आदरा लागलाय डेव्हिड 11 गावदेवी केळवणे टीमला आणि दुसरी विकेट मिळवून दिलाय. प्राऊड ऑफ जासई साईश मात्रेनं. सिद्धेश पाटील झालाय झेलबाद.
एकविरा इव्हेंट्स उद्याच्या रात्रीमध्ये मात्र बर्ड आय व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. अगदी संपूर्ण स्पर्धा कव्हर करणार आहेत, त्यामुळं जी कमिटमेंट त्यांनी दिल्या आयोजकांना कंप्लीट देखील करतील. महत्त्वाची विकेट 2 मिळवलेत साईश मात्रेनं. 3 चेंडू त्यांना हाताळलेत आणि 2 महत्त्वाची हादरी डेव्हिड एलन गावदेवी केळवणे संघाला दिलेत. आणखी नेक्स्ट ते तर बॉल टाकण्याचा प्रयत्न शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. थोडेसे शरीरापेक्षा दूर टाकायचे असतात आणि आतमध्ये वळवायचे असते. डावखोरी आताच्या गोलंदाजाला नेहमी नॅचरल स्विंग असतो आणि एक खरं तर नामांकित खेळाडू आहे. फार कमी वयामध्ये स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी ज्याने खेळल्या, त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अगदी चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरी असेल आणि जास्त टेनिस क्रिकेटचा खरं तर एक लहान वयातील एक दिग्गज खेळाडू. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक मिथुन म्हात्रे झेल टिपला. एकाच पहिल्या षटकामध्ये 3रा हादरा साईश म्हात्रेनं डेव्हिड एलन गावदेवी केळवणे संघाला दिला. हा विश्वास जपला आतापर्यंत साईशनं. त्यामुळे कल्पेश पाटील असतील, भावेश गरज असतील, प्रचंडात खुश असतील आणि आदिल घरात. आणि या खेळाडूंना खरं तर आपलं नाव दासईचं महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर गाजवलंय. काल सुद्धा त्याला आपण पाहायला गेलं तर अहमदनगरमध्ये जाऊन आपल्या बॅटिंगचा बोलबाला त्यानं दाखवला आणि त्यामुळे फार मोठं नाव आहे. आणि या मैदानामध्ये 8 चेंडूवर सलग्न 8 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा साईशने केला होता. 10 चेंडूमध्ये 50 धावा त्याने कुठल्या होत्या. आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहू शकता 4 बॉलमध्ये महत्वाची 3 विकेट. नितीन ठाकूर आला. थोडंसं वातावरणामध्ये गुलाबी थंडी जाणवते, त्यामुळं बॅटिंग करणाऱ्या टीमला जरूर प्रॉब्लेम क्रिएट होतात. पण आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षकांना आलाय. चेंडू देखील पकडला होता. बॅकअपला नाही आहेत क्षेत्ररक्षक, त्यामुळं कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवला. इथून फक्त या चेंडूवर मिळालं जाईल ही सिंगल रन्स. आणि या एका धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले, त्या 3 बाद 2 धावा. या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. साईशला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. कम्मालीची गोलंदाजी केली, त्याचा ॲक्शन पाहू शकता आपण. डावखोऱ्या त्याचा एक खरं तर नामांकित गोलंदाज आहे आणि फार कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे आणि मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर त्याला आपण गोलंदाजी करताना पाहत असतो. आज जास्त गावासाठी तो गोलंदाजी करतोय. या बिल्डचा हा फटका आदित्य घरतनं झेल टिपलाय. ध्रुवांश अनुज घरत यांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राईज आदित्य घरतला दिलं जाईल. आणि पहिल्या षटकामध्ये 4 खेळाडूंना बाद केलंय. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. साई सुरेश म्हात्रे पहिल्या षटकामध्ये अगदी अर्धा संघ गारद केला आणि मॅच मधील इम्पॉर्टंट विकेट हरीश पाटीलला बाद केलाय, ते म्हणजे साईशनं. चला उद्या सुद्धा 10 संघ खेळणार आहेत, पण उद्या 6:30 वाजता रिपोर्टिंग असू द्या आणि 6:45 आपण पहिला बॉल टाकणार आहोत. उद्याच्या रात्रीमध्ये होणारी पहिली मॅच असेल बॅड बॉय चिरले आणि त्यांच्या विरुद्ध नावाकाडी. दुसरी मॅच असेल जय बजरंग मोठेबोम त्यांच्या विरुद्ध ओमकार 5402 गावदेवी गावठाण अंकुश टकलेचा संघ. तिसरी मॅच असेल मोरिया 11 सावरकर सुमित त्यांच्या विरुद्ध जय हनुमान कारकोपर गणेश. त्यानंतर सतीशमुती गावदेवी गावठाण त्यांच्या विरुद्ध रॉयल स्पोर्ट उलवे. आणि शेवटची मॅच असेल खंडोबा जासई आणि त्यांच्या विरुद्ध फ्रीडम 11 दाकटीजी. उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. 6:45 पहिला बॉल येसपर्यंत पडला जाईल. गोलंदाज कुणाल पाटील आणखीन एक डावखरे आताचा जासईचं हे अस्त्र. खोलामध्ये हा बॉल यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. नितीन आहे पॉईंटला, ज्याने चेंडू अडवला. एकच धाव मिळेल आणि एका धाबेनिशी 4 बाद 3 अक्षरशः बिकट परिस्थिती करून ठेवली डेव्हिड एलन गावदेवी केळवणे संघाची. हरीश पाटील, अजय गरत आणि सिद्धेश पाटील यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या गावदेवी केळवणे संघाला, पण आज थोडा आशाना थांबवलं गेलं. या बिल्डचा हा बॉल हलक्यात आणि खेळून काढला समोरच्या दिशेनं. आपण इथून चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. बऱ्याच उशिरा का होईना पण मोठा फटका आलाय. संघर्षमय चौकार त्यांना पाहायला मिळतोय. स्वप्नील घरात आला त्यानं त्याचा बॅटचा फेस ओपन केला. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन क्षेत्र खाली होतं. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत देखील होते, पण त्यांच्यापासून राहिलाय चेंडू दूर आणि मिळाल्या गेल्या त्या 4 धावा. 7 धावा धावपटाला लागले गेल्यात. कुणाल पाटीलच्या विरुद्ध या मॅच मधील दुसऱ्या इनिंग मधील आलेला मोठा फटका.
संघर्ष करावा लागला मोठ्या फटक्यांसाठी, तो म्हणजे डेव्हिड 11 गावदेवी केळवणे टीमला. एक बलाढ्य संघ आहे, आताच बेंडकलमध्ये सरपंच चषकामध्ये चॅम्पियन राहिलेला संघ आहे आणि त्या स्पर्धेमध्ये हरीश पाटील मालिकावीर ठरला होता. पण या क्रीडांगणामध्ये थोडासा खेळत असताना केळवणे संघ थोडासा जो खेळ त्यांचा राहिला खराब, कारण सुरुवात थोडीशी कठीण करून ठेवली साईश मात्रेनं. यावेळी आक्रमण केले कुणाल पाटीलवर, हल्ला बोल लॉंग ऑफच्या वरतून. या पहाटेच्या गुलाबी थंडीमध्ये गरमी आणणारे फटके स्वप्नील घरत आणि त्याच्या बॅट मधून आलेला मोठा फटका षटकार. लवकर पीक केलं आणि बॉटम हँडचा वापर करून लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला पाठवून दिले षटकाराकरता. 13 धाबा आल्यात. अजूनही आम्ही मॅच हारलो नाही आहे, कारण आम्ही हा सामना जिंकलो नाही आहे. या खरं तर आज ध्येयाने खेळतोय तो म्हणजे केळवणे संघ. अजून आम्हाला लढता येतं, संघर्ष करता येतं हे सांगणारे आता बॅटिंग स्वप्नील घरत करतोय. 2 मध्ये 10 बनवल्यात. आणखी एक तडाखा लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला गेला. सिंगल रन्स फक्त मिळेल आणि या एका धाबेने धावपटला धाबा लागले गेल्या त्या 14 धाबा पाहायला मिळतात. 58चा पाठलाग करायचा. सुरुवात जरूर खराब झाल्या, पण आता आक्रमण करताना कुणाल पाटीलच्या विरुद्ध नितीन ठाकूर आला. स्ट्राईकला ज्यानं 2 चेंडू फेस केले, 2 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतात, चेंडू अडवला गेला. एकच धाबेतून मिळेल आणि 15 धाबा धापडला लागले गेल्यात. षटकार चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा वापसी करून दिली ती म्हणजे कुणाल पाटीलनं. मागील 5 चेंडूमध्ये 13 धावा त्याच्यावर देखील खर्चित झाल्यात. थोडंसं आउट ऑफ द फॉर्म आहे, पण चांगली कामगिरी केली होती मागील रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, पण यावेळी हा चेंडू निर्धावपतीचा पाहायला मिळाला. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 56चा पाठलाग करायचा. धावपटला धाबा लागले गेले त्या 15 येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी डेव्हिड 11 केळवणे या संघाला आणखीन 43 धाबांची गरज. 18 बॉल 43 ची गरज. अठरा बॉल आणि आता 43 धाबांची गरज. तर थोडं स्पीडअप करा. कौतुक करेन मी रक्षित म्हात्रे आणि प्रमोद मडवींचं, ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे भूषण म्हात्रे यांनी. आणि आज खरं तर यशस्वी आयोजन कमिटीमध्ये ज्यांचं नाव घेतलं जात आहे. येणारे 18 बॉल 43 ची गरज. संयम म्हात्रे मैदानात दाखल झाला. मागील सामन्यामध्ये कमालीची खरं तर विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर राहिली होती आणि चांगली गोलंदाजी केल्या. एक अपकमिंग स्टार आहे. अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करत असतो आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळत असते. संयमला आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता. समोर मात्र नितीन ठाकूर आहे. शपलून खेळण्याचा हा प्रयत्न, आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, पण चांगली गोलंदाजी संयमला पण करताना पाहू शकता. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळवला. डॉट बॉलचं पर्सेंटेज या मॅचमध्ये जास्त पाहायला मिळतंय ते जास्ती संघाच्या वतीनं, कारण अचूक टप्पा आहे. साईश मात्रेनं अर्धा संघ गारद केलाय पहिल्या षटकामध्ये. 4 खेळाडूंना बाद केलाय. यावेळचा बॉल थोडासा पडल्यानंतर आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न होता. अगदी लेग इष्टीच्या वरून चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये वळवला गेला. ही खरं तर कौशल्य राहिलंय संयम म्हात्रेचं. आणि डावखोरे आताचे गोलंदाज जास्ती संघामध्ये जास्त आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा जास्ती संघाला नेहमीच होत असतो. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळवला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पण थांबवला. इथून बाल बचावला. सेकंड धाबेचा इथं प्रयत्न झाला आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. नॉस्ट्राईक एंडला खरं तर कदाचित खेळाडू बाद देखील झाला असता, पण बाल बचावला आणि या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धाबा लेग बाईज परिणामी आणि 17 धाबा धापडला लागले गेल्यात. येणारे 15 बॉल
आणि जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. नितीन ठाकूर जो यानं 6 बॉल फेस केले, 3 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. नॉस्टागिनला स्वप्नील घरत 4 बॉलमध्ये 11 त्याच्या आल्यात. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने खेळून काढला. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्यांच्यापासून राहिलाय दूर. मिळाला जातील या चेंडूवर 4 धावा. 21 धावा दापटायला लागले गेल्या 21 रन्स. फटका कमालीचा खेळला नितीन ठाकूरनं आडव्या बॅटनं. येणारे 14 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. मॅच बॅलन्सिंग आहे कारण या सामन्यामध्ये नितीन ठाकूर आणि त्याला साथ देतोय स्वप्नील घरत. एक चांगली इनिंग आता बिल्ड करण्याचा प्रयत्न करतात. ही खरं तर पार्टनरशिप आता डेव्हलप करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. पुढे गेले होते फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देखील केला होता पण इथून मात्र डॉट बॉल आला. 13 बॉल आणि गरज आहे ती आता 37 धावांची. 13 मध्ये 37 बनवायच्या. नितीन ठाकूर सध्या स्ट्राईकला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल विनाशकारी विपरीत बुद्धी. चेंडू बराचसा पॉपिंग क्रीजच्या बाहेर राहिला. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. 1+4 नशिबाचा पंजा मिळतोय डेव्हिड 11 गावदेवी केलवणी टीमला. मध्ये आता 32 बनवायचे आहेत. इथून आता सामन्याला युटर्न जरूर मिळालाय कारण हा चेंडू खराब राहिला संयमचा आडिया. त्यामुळे आता या मॅच मध्ये वापसी आलाय डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघासाठी. आता स्क्वॉड मधून आवाज येतोय. आता एक फटका होऊ द्या. आता मॅच मध्ये आपण आलोय. एक मोठा फटका. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पण अंपायरच्या चॅलेंजला निर्णयाला चॅलेंज केलं. डिसिजन पेंडिंग आहे. तपासलं जाईल आणि त्यानंतर आपल्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचवतील. चेंडू शरीतीला संयम मात्रेनं हँडल केला. समोर आपण नितीन ठाकूरला पाहू शकतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य तो चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो आणि इथून आता समीकरण बदललं जाते. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाला आणखीन 32 धावांची गरज आहे. 12 मध्ये 32 बनवावे लागतील. कंपल्सरी चेसिंग च्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालाय भूमिका स्पोर्ट चिरली टीम. या दोन संघातून जो संघ जिंकेल त्यांची 16 तारखेला आपल्याला मॅच पाहायला मिळेल. ठीक संध्याकाळी 6:30 वाजता भैरवणा दुतुम संघाच्या विरुद्ध. या दोन संघातून जो संघ जिंकेल त्याला खेळण्यासाठी दाखल व्हायचं आहे. गोलंदाज दाखल होतोय जयदीप म्हात्रे. बंटी दाखल झाला. 12 मध्ये आता 32 बनवायच्या आहेत. 5 षटकं 5 गोलंदाज. एक वेगळी संकल्पना बेगना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब दासई या आयोजन कमिटीची पाहायला मिळाली. त्यामुळं प्रचंड आता अभ्यास प्रचंड मेहनत घ्यावी लागते ती म्हणजे दोन्ही संघाला. कारण नेहमीच आपण 4-5 षटकाडी या 4 गोलंदाज पाहत असतो. आखूट टप्प्याचा थोडासा बॉल होता पण फिंगर रोल केला बंटीनं. थोडासा आतमध्ये वळवला. शरीरावर इजा देणारा चेंडू पाहायला मिळाला. लेग बाय स्वरूपात इथून मिळत जाईल. एकेरी धावाडी एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले. त्या 4 बाद 27 धावा. येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज. एका दुसरा षटकार या मॅच मध्ये डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाला जिंकून देऊ शकतोय. पण एका दुसरा ब्रेक थ्रो जयदीप म्हात्रे असा एक गोलंदाज आहे ज्याने खरं तर अनेक मॅचेस मध्ये युटर्न आणलाय. जास्ती संघाचा एक नामांकित खेळाडू आहे. यावेळचा बॉल लेगशी थोडासा बाहेर पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि समीकरण आता बदललं जातं. येणारे 11 बॉल 30ची गरज आहे. अजून या मॅच मध्ये खरं तर बॅलन्सिंग सामना आहे कारण दोन्ही संघाच्या बाजूने सामना आहे. यावेळी लोअर फुल टॉस होता. अगदी डोक्यावर हात मारलाय नितीन ठाकूरनं. लवकर पिक करू शकला नाही आहे त्यामुळं निर्धाव बॉल पाहायला मिळते. अगदी पुढ्यामध्ये बॉल पडला होता आणि लवकर पिक झाला नाही आहे त्यामुळं थोडंसं डोक्यावर त्यानं हात देखील मारला.
एक डॉट बॉल येतो. येणारे 10 बॉल आता 30ची गरज आहे. 10 मध्ये 30 बनवायचे आहेत. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर लुक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फटका खेळून काढला आणि इथून मात्र कम्मालीचा झेल कुणाल पाटीलनं टिपला. महत्वाचा आदरा जयदीप म्हात्रेनं मिळून दिलाय तो म्हणजे जासे टीमसाठी आणि इथून खेळाडू नितीन ठाकूर होतील झेल बाद. नऊ बॉल आणि आता 30 धावांची गरज आहे. जयदीपनं महत्वाची विकेट मिळवून दिल्या. कम्मालीचा झेल कॅरी केला कुणाल पाटीलनं. नवीन खेळाडू दाखल होत्या. पियुष माळी आला. इम्पॅक्ट प्लेयर आहे केलमणी टीमचा. इथून या मॅच मध्ये इम्पॅक्ट पाहायला मिळेल का. 28 धावा जमा केल्या आहेत. 5 विकेट 28 धाब्यांसाठी खर्ची केली ते म्हणजे केलवणी टीमने. येणारे 9 बॉल आणि 30 धावांची गरज. कमालीची मॅच सुद्धा रंगल्या. 9 मध्ये बनवायच्या 30. आल्या आल्या स्वागत केलंय बंटीच्या विरुद्ध आक्रमण. वाईडिश लॉंग ऑनच्या मधोमध चेंडू चाललाय सीमा पार आणि या मॅच मध्ये आता युटर्न आणणारा षटकार आलाय. आशा पल्लवित केल्यात या षटकारानं. येणारे आता 8 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे डेव्हिड 11 गावदेवी केलवण टीमला. आणखीन 24 धावांची. 8 मध्ये आता 24. 4 मोठे फटके खेळायचे आहेत ते म्हणजे डेव्हिड 11 गावदेवी केळवणी टीमच्या खेळाडूंना. म्हणून म्हणालो की इम्पॅक्ट प्लेयर आहे पियुष माळी आणि त्यानं इम्पॅक्ट दाखवले या मॅच मध्ये. 7व्या क्रमांकावर तो आला आणि 7व्या क्रमांकावर येऊन देखील आम्ही फलंदाजी करू शकतो. ही स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे त्यांची आणि हे पाहायला मिळतंय. मागील सामन्यामध्ये सुद्धा कम्मालीचे 2 षटकार लगावले होते ते म्हणजे पियुष माळीनं आणि कम्मालीचा आल्याला त्यानं स्वागत केलंय बंटीचं. येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 8ला 24 बनवायच्यात. पाठीमाग जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश करून फसलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथून एकेरी धाव मिळाली जाईल आणि एकेरी धाबीनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 35 धावा. येणारे 7 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 23 धावांची. 7 मध्ये 23 बनवायच्यात. हा फार इम्पॉर्टंट बॉल आहे सुशांत, कारण या चेंडूवर संपूर्ण भवितव्य असेल या मॅचचा. कारण एक षटकार आला तर इथून गावात केळवणी संघ कमबॅक करू शकतोय. एखादा डॉट बॉल आला तर प्रेशर केळवणी टीमवर पाहायला मिळेल. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा इथून धाव घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, थांबवलं. त्यामुळं डॉट बॉल आला. येणार आता शेवटचं षटक असेल 6 बॉल आणि जिंकण्यासाठी डेव्हिड 11 गावदेवी केळवणी संघाला आणखीन 23 धावांची गरज. 6 बॉल 23ची गरज. या स्पर्धेतील मिडल षटक ज्या गोलंदाजाने टाकलाय आणि तो गोलंदाज दाखल होत झाला मिथुन म्हात्रे. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे डेव्हिड 11 गावदेवी केळवणी टीमला 23 धावांची. 6 मध्ये 23 बनवायच्या. स्ट्राईकला पियुष माळी ज्याने एक षटकार लगावला. त्यामुळं सुरुवातीचे 2 चेंडू फार महत्वाचे दोन्ही टीमसाठी. 35 धावा बनल्यात. 6 मध्ये 23 बनवायच्यात. लोवर फुलटॉस समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला. फक्त सिंगल रन्स. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय. थ्रो चांगला झाला होता, कनेक्ट करू शकले नाही आहेत, पण या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. पियुष आता प्रयत्न करतोय या मॅचला जिंकण्याचे. खरं तर 100% प्रयत्न त्याचे चालू आहेत, पण 7 सुरुवातीला मिळाले नाही कारण बरेचसे डॉट बॉल खेळलेत नितीन ठाकूर. त्यामुळं या मॅचमध्ये जवळजवळ 15 बॉल त्याने फेस केलेत. 11 धावा त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाल्यात. येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 21 धावांची. 5ला 21 बनवायच्या आहेत.
यावेळचा हा बॉल इट्स अ नो बॉल. अजून या मॅच मध्ये बरंच काही होण्याचं बाकी आहे. हे करता संभावणारही ही गोलंदाजी पाहायला मिळते. 1+1 2 धावा मिळाल्या गेल्यात आणि आता मात्र पुढील चेंडू फ्री हिट असेल. येणारे आता 5 चेंडू आणि गरज आहे आता 19 धावांची. आता रंगात आली मॅच. 5 मध्ये 19 फ्री हिटचा बॉल आणि आता स्ट्राईकला आलाय स्वप्नील गरत. 5 मध्ये 19 बनवायचे आहेत. मागील चेंडू नो पाहायला मिळाला. मिथुन मात्रे ज्यानं मिडल षटक टाकलंय आणि या मॅच मध्ये आता दबाव प्रेशर जरूर जाणवत आहे. फुलटॉस बॉल त्यावर हल्ला बॉल फ्रीटचा बॉल वाईडिश लॉंगॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न राजाने केलाय आणि इथून मात्र या चेंडूवर रिचेक केलं जाईल. सेफली अडवला की नक्की काय घडलं हे तपासलं जाईल. सेफ आहे आणि 2 धावा मात्र कमालीचं खरतर ॲफॉर्ड पाहायला मिळालं राजाचं. वेलमॅन आहेत आणि आई एकविरा इव्हेंट्स कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूयात. मागील चेंडूवर 2 धावा आल्यात. येणारी आता 4 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 17 धाबांची. 4 मध्ये 17. गुलाबी थंडीमध्ये देखील घाम फोडलाय तो म्हणजे या मॅच मध्ये केळवणी टीमनं. कारण चांगली मॅच रंगली आहे. कारण एक नो बॉल आला त्यानंतर फुलटॉस 2 बॉल पाहायला मिळालेत मिथुन मात्रेंची. 4 मध्ये 17 बनवायचे आहेत आणि पहाटेचे अगदी 5:30 व्हायला आलेत आणि या गुलाबी थंडीमध्ये देखील जास्तही टीम थोडीशी प्रेशरमध्ये जरूर पाहायला मिळते. 4 मध्ये 17. आणखीन एक फुलटॉस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि शेवटच्या क्षणाला जेल कॅरी केलाय आणि इथून मात्र आणखीन एक हादरा लागलाय. डेव्हिड 11 गावदेवी टीमला खेळाडू होतील जेलबाद. तीन मध्ये 17 बनवायचे आहेत. आपण मोमेंट पाहिलीत भूषण म्हात्रे आणि मिथुन म्हात्रे यांची. थोडंसं टेन्शन मारणारी गोलंदाजी पाहायला मिळते कारण ज्या गोलंदाजांना मागील सामन्यामध्ये मिडल षटक टाकले आणि त्याच्याकडून अपेक्षा नसतात. महत्वाची विकेट घेतल्यानंतर चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळाला. कारण आता येणारे 3 बॉल 17ची मॅच आहे. 40+ खेळाडू आहेत. बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव आहे मिथुन म्हात्रेंच्याकडे आणि त्याच्याकडून अपेक्षा नसतात. कारण विचार केला तर 6 मध्ये 23 बनवायचे होते आणि पहिला चेंडू अगदी तिथं 2 धावा आल्या. त्यानंतर एक नो बॉल पाहायला मिळाला. त्यामुळे थोडंसं टेन्शन मॅच मध्ये होतं पण आता थोडंसं टेन्शन रिलीज केलंय कारण महत्वाची विकेट मिळून दिल्या. नवीन खेळाडू मैदानात दाखल होईल अमर पाटील. 3 मध्ये 17 लंबे रेस का घोडा केळवणी टीमचा. 3 मध्ये 17 बनवायचे आहेत. आलेल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र आणखीन एक हादरा लागला डेव्हिड 11 गावदेवी टीमला आणि आल्या पावली माघारी परतावं लागेल अमर पाटीलला. येणारे आता 2 बॉल आणि इथून मात्र 17 धाबांची गरज. 2 मध्ये 17 बनवायच्या आहेत. डॉट बॉल आलाय त्यासाठी मिथुन म्हात्रेंच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज रोहित म्हात्रे पप्प्या यांच्या वतीने देण्यात येत्या. येणारी आता 2 चेंडू 17ची गरज आहे. नवीन खेळाडू दाखल होत्यात. बंटी म्हात्रे केळवणी टेनिस मधील एक जुना जाणता खेळाडू आहे. मोस्ट लेजंड खेळाडू. फिल्डिंग ऑफ द नाईट राजाचं आपण कौतुक करूयात. काय कमालीचा एफर्ट होता. फार ऐन मोक्याच्या वेळी स्वतःला फ्लाय केला आणि चेंडू अडवला. त्या खरं क्षेत्ररक्षणामुळे पुन्हा एकदा वापसी केली ती म्हणजे जासे टीमनं. जर त्या चेंडूवर मोठा फटका आला असता तर कदाचित काहीतरी घडलं असतं
आणि डॉट बॉल आणखीन एक आला तरी 100 रुपयाचे कॅश प्राईज या डॉट बॉलसाठी आहे. पण शेवटच्या बॉलवर आक्रमण जरूर झालंय आणि कोणतीही धाव येत नाही आहे, त्यामुळं निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि 100 रुपयाचे कॅश प्राईज देखील दिले जाते. आणि दुसरा सामना जिंकलाय आजच्या रात्रीमध्ये कुशल स्मिथ त्यानंतर स्ट्रायकर जासई टीमना. आणि त्यामुळे 16 तारखेला तुम्हाला पहिली मॅच खेळावी लागणार आहे. ठीक 6:30 वाजता भैरवनाथ हुतूम आणि त्यांच्या विरुद्ध कुशल स्मिथ यानंतर स्ट्रायकर जासई ही 16 तारखेला आपण मॅच खेळवणार आहोत. ठीक 6:30 वाजता मॅच खेळली जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने एका षटकामध्ये 4 विकेट मिळवल्यात आणि बॅटिंग करत असताना ज्याच्या 13 बॉलमध्ये 29 धावा पाहायला मिळाल्यात असा प्राऊड ऑफ जासई जासई एक्सप्रेस मिस्टर JPL साईश मात्र ठरलाय सामन्याचा हिरो. या साईश